शांतता आणि सुव्यवस्था नांदावी आणि अवैध धंद्यांवर प्रतिबंध व्हावा यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे सतत विशेष मोहिमा सुरू असतात। यावेळी अशा आरोपींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या आदेशानुसार मेडशी शेतशिवारातील बंद घरात राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या संघाच्या T20 IPL क्रिकेट सामन्यांवर पैशांची बाजी लावणाऱ्या सट्टाबाजांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। मेडशी शेतशिवारात संत्र्याच्या मळ्यात असलेल्या बंद घरात राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या संघाच्या T20 IPL क्रिकेट सामन्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळवत असल्याची माहिती प्राप्त होताच पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये या ठिकाणी पंचांसमक्ष धाड टाकून 5 आरोपितांकडून 4,32,940 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यावेळी मेडशी शेतशिवारातील शेख रजाक शेख चांद यांच्या संत्र्याच्या मळ्यात असलेल्या बंद घरात आरोपी आकाश रावत, ललित रावत, शेख समीर शेख कलीम, कृष्णा चव्हाण, पांडुरंग मांडवगडे हे जुगार खेळवत असताना आढळून आले। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना मेडशीचे सरपंच शेख जमीरभाई शेख गणीभाई यांच्या सांगण्यावरून त्यांच्याकडे 300 रुपये रोजाने IPL सट्टा घेण्याचे काम करत असल्याचे सांगितले आहे। या आरोपींच्या ताब्यातून 1 लॅपटॉप, 1 AC, 1 LED TV, 2 मोटारसायकल, 1 फ्रीज, 1 टेबल, 6 खुर्च्या, 2 पेन ड्राईव्ह, 19 मोबाईल संच, 1 कपाट, सेटअप बॉक्स असा एकूण 4,62,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तर या 6 आरोपींवर मालेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रतिनिधी फुलचंद भगत, NTV न्यूज मराठी, मंगळूरपीर, वाशिम।